राजांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना मला कायम असं वाटत राहिलंय, मरायला तयार असलेली माणसं राजांनी तयार केली. मरायला तयार असलेली माणूस काय करू शकतो? एक वेळ स्वतःकडची संपत्ती देईल, पण स्वतःचं जीवन, तुम्ही म्हणाल युद्धात माणसं मारली जाऊ शकतात, युद्धात नाही बरं का. शिवचरित्रात असे काही प्रसंग आहेत की ज्या ठिकाणी जाणाऱ्या माणसांना हे माहिती होतं की आपला केवळ फक्त मृत्यू आणि मृत्यूच आहे. पन्हाळ्याच्या सुटकेचा एक प्रसंग आहे. पन्हाळ्याच्या वेढ्यात राजे असताना पलायनाच्या आदल्या दिवशीची रात्र, राजांच्या समोर शिवा न्हावी आहे. बिचारा भोळा भाबडा शिवा न्हावी, राजांवर प्रेम असलेला, राजांवर श्रद्धा असलेला. राजे शिवा न्हाव्याला म्हणतात, शिवा मी विचार करतोय आज सिद्धीला गुंगारा द्यावा. तेव्हा शिवा म्हणतो, द्या द्या राजे, तुम्हाला काय शक्य नाही, तुम्ही काळजी करून दाखवाल, भवानी आहे तुमच्यावर प्रसन्न आहे, द्या सिद्धीला गुंगारा द्या. राजांना कळत नाही याला कसं सांगावं. राजे पुन्हा म्हणतात, पण त्यासाठी 2 शिवाजी पाहिजेत, एक असली मी आणि दुसरा नकली पाहिजे. पुन्हा शिवा म्हणतो, मग राजा अडलंय कुठं, बनवा नकली शिवाजी बनवा, तुम्हाला काय शक्य नाही, भवानी आहे तुमच्यावर प्रसन्न आहे. राजे पुन्हा म्हणतात, शिवा तू माझ्यासारखा दिसतोय म्हणून मी विचार करतोय तुला शिवाजी बनवावं का. तसा हसून म्हणतो, अशी कामगिरी कोण सोडल हो, मीच शिवाजी होणार. राजांना पुन्हाही माहिती असतं याला शिवाजी होणं इतकं सोपं वाटतंय का, म्हणून राजे त्याला सांगतात, शिवाजी होणं इतकं सोपं नाही रे. एक वेळ मी सुरक्षितपणे इथून निघतो, पण जो नकली शिवाजी असेल त्याला मृत्यू आणि मृत्यूच त्याच्या पलीकडे दुसरं काहीही नसणार आहे. म्हणून मी विचार करतोय तुला पाठवावं की पाठवू नये. तुमच्या माझ्यासारखा असता तर म्हणाला असता मीच विचार करा आणि मला सोडून बाकी कुणाला पण पाठवा. पण शिवा डोळ्यात पाणी आणून म्हणतो, राजा माझ्या आयुष्याचं सोनं व्हायची वेळ आली, सोंगातला का होईना, नकली का होईना, एकदा शिवाजी होता आलं, माझ्या आयुष्याचं पान सुटलं, राजा मीच शिवाजी होणार. दोन पालख्या बनवल्या जातात, एक पालखी राजरस्त्यानं जाते, एक पालखी लपत छपत जाते. लपत छपत जाणारी शिवा नावाची पालखी पकडली जाते आणि सिद्धी समोर हजर केली जाते. आता शिवा नावी सिद्धी समोर आहे आणि सिद्धी समोर असलेल्या शिवाजी महाराजांना पाहून सिद्धीचा तोरा चढलेला असतो. सिद्धी म्हणतो, या राज तुमच्याबद्दल बरंच ऐकून होतो, भूताचेतावानी तुम्ही गायक होता म्हणे, अफजल खानाचं पोट फाडलं, पण लक्षात घ्या कर्नूलच्या सिंहाचा हा पोलादी पंजा आहे, यातना अजून कोणी सुटला नाही आणि सुटणार पण नाही. शिवा फक्त हसत असतो. ओढ्यात कोणीतरी येतो आणि सिद्धीच्या कानात काहीतरी सांगतं. तसा मगाशी गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुललेला त्या सिद्धीचा चेहरा लालबुंद होतो आणि म्हणतो, बोल कोण आहेस तू. तेव्हा तो म्हणतो, शिवाजी. कोण आहेस सांग. म्हणे मी शिवा नावी आहे. आणि आता शिवा नावी जबान खोलतो आणि म्हणतो, अरे सिद्ध्या तुला आमचा राजा काय तुझ्यासारखा मूर्ख वाटला का. तुझा कसला पोलादी पंजा. राज ठरवतात की त्यांनी कुठं जायचं, त्यांचा शत्रू ठरवत नाही. राजा जिथं ठरवतात तिथं ते जातात. सिद्धी चिडून म्हणतो, याचे परिणाम तुला माहिती आहेत का. तेव्हा शिवा नावी म्हणतो, अरे परिणामाची चिंता करतो कोण, जर परिणाम माहिती नसते तर या ठिकाणी आलोच नसतो. तलवारी उपसल्या जातात आणि शिवा नाव्याचं रक्त या मराठी मातीसाठी सांडलं जातं.